जय श्रीकृष्ण वॉरियर्स. बघा, अपूर्णांक आजचा आपला भाग असणार आहे तुलना. सर्वात डेंजर समजला जाणारा. ही परफेक्ट गोष्ट याच्यामध्ये लागू होत नाही. तुम्हाला याचा प्रॉपर स्टडीज लागेल. म्हणून जेव्हा जेव्हा युट्यूबवर तुम्ही शॉर्ट्स बघणार की या ट्रिकने अपूर्णांक लवकर सॉल्व्ह होईल, त्या ट्रिकने अपूर्णांक लवकर सॉल्व्ह होईल, होणार नाही. आता का होणार नाही? मी ऍक्च्युअल जसेच्या तसे PYQ आणलेले आज तुम्हाला दाखवण्यासाठी. आता आजचा भाग सोपा राहील. 2 भागामध्ये घेणार आहे आपण याला. बघा, आता आजचा हा पहिला भाग आहे तुमचा टाइप 1. छेद समान माहिती आहे तुम्हाला. छेद समान असल्यावर काय करतो? ही हॉरिझॉन्टल लाईन, याच्या खाली छेद समान आहे. छेद समान असल्यावर काय करतो सांगा? जो मोठा तो मोठा, जो लहान तो लहान. माहिती आहे तुम्हाला. मग आता बघा, सिंपल प्रश्न आहे, सगळे PYQ आहे. बघा, मी काय सांगितलं? छेद समान असल्यावर वरचा जो मोठा असतो तो का असतो? मोठा, आणि जो लहान असतो तो का असतो? लहान. मग आता इथे तुम्हाला विचारलं सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? आता छेद समान असल्यामुळे सगळ्यात मोठा कोण आहे इथं? 5. म्हणजे हा झाला तुमचा सर्वात मोठा. ठीक आहे, एक एक स्टेप हळूहळू समजून घेऊ. खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती सांगा? सर्वात लहान. आता बघा, इथं छेद कसा आहे? सारखा आहे. छेद सारखा असल्यावर जो वरचा भाग राहील त्या भागावर डिपेंड आहे सगळं. वरचा भाग जर मोठा असेल तर अपूर्णांक मोठा, वरचा भाग जर सर्वात लहान असेल तर अपूर्णांक लहान. मग याच्यामध्ये छेद सारखा आहे, बरोबर आहे. आता छेद सारखा आहे याचा अर्थ जी व्हॅल्यू सगळ्यात लहान राहील वरती तो अपूर्णांक कसा राहील? सर्वात लहान. ठीक आहे, फक्त लक्ष ठेवायचं काय विचारलं. नेक्स्ट, या अपूर्णांकांची चढत्या क्रमाने मांडणी केलेला योग्य अपूर्णांक कोणता? सरळ सरळ एक काम करा ना तुम्ही. बघा, एक काम करा ना, याला काढूनच टाका ना. ठीक आहे, कारण छेद कसा आहे? सारखा. आता चढता क्रम म्हटल्यानंतर सर्वात पहिली कोणती संख्या येईल? कोणती? 1/6. कारण भाग सारखे आहे. भाग सारखे असल्यावर जो वरचा सर्वात लहान राहील तो काय राहील? सर्वात लहान अपूर्णांक. मग एक नंतर काय येणार? बघा, एक नंतर येणार तुमचा 5. 5 नंतर काय येणार? 6. 6 नंतर किती येणार? 11. आणि 11 नंतर किती येणार? 17. कारण छेद सारखा आहे. हा सर्वात लहान राहील आणि हा सर्वात मोठा राहील. असा ऑप्शन बघा कुठे दिसतो तुम्हाला? बी नंबरचा. हे खूप सोपं असतं. कन्सेप्ट जर क्लिअर असल्या ना खूप सोपं जाईल तुम्हाला. ठीक आहे. टाइप 2. आता टाइप 1 क्लिअर झालं सगळ्यांचं. काय? छेद समान. छेद समान असल्यावर काय होईल? अंशामध्ये जो सर्वात मोठा राहील तो अपूर्णांक सर्वात मोठा राहील. छेद समान आहे. अंशामध्ये जो सर्वात लहान अपूर्णांक राहील तो सर्वात लहान राहील. कधी? खालचा भाग समान असल्यावर. आता इथं उलट आहे. काय आहे? अंश समान आहे. काय समान आहे? अंश. प्रॅक्टिस करावं लागेल ना थोडीफार. आता अंश समान म्हटल्यानंतर आता थांबा, थोडी आन्सर देऊ नका. अंश समान आहे. ठीक आहे, सगळ्या ठिकाणी बघा. अंश ठिकाणी बघा, सगळ्या अंशाच्या ठिकाणी किती आलेले? 6. आता उलट आहे, समजून घ्या. अंश सारखा आहे का नाही? अंश सारखा असल्यावर जेवढे खाली भाग कमी केलेले, समजून घ्या, जेवढे खाली भाग कमी केलेले, इथं किती भाग केलेले? 8. इथं किती भाग केलेले? 10. इथं किती केलेले? 14. आणि इथे 20. अंश सारखा आहे. काय सारखा आहे? अंश. प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायचं. अंश सारखा आहे तर छेदामध्ये सर्वात कमी भाग जिथं केलेला राहील तो सर्वात मोठा अपूर्णांक. सर्वात कमी भाग कुठं केलेले? 8. म्हणजे 6/8 हा झाला तुमचा सर्वात मोठा, सर्वात मोठा अपूर्णांक. अंश सारखा आहे, फक्त भाग बघायचे खालचे. सगळ्यात जास्त भाग कुठं केलेले? मग हा काय राहील तुमचा? सर्वात लहान. 6/20. कळालं? मग पुढच्या क्वेश्चनची उत्तर द्या बरं पटापटा. सर्वात लहान अपूर्णांक म्हणजे सर्वात जास्त भाग केलेले. कारण अंश कसा आहे? सारखा. अंश सारखा याचा अर्थ फक्त एवढं चेक करायचं आहे की छेदामध्ये सर्वात जास्त भाग कुठे आहे? सर्वात जास्त भाग कुठे आहे? 44. म्हणजे हा झाला तुमचा सर्वात मोठा. आणि सर्वात लहान कोणता येईल? हा सॉरी, हा झाला तुमचा सर्वात लहान, कारण भाग जास्त आहे.
हा झाला तुमचा सर्वात लहान. आणि सर्वात मोठा कोणता येईल मग? कारण अंश सारखा आहे. काय सारखा आहे? अंश. अंश सारखा आहे तर छेदामध्ये सगळ्यात कमी जिथे भाग असतील तो अपूर्णांक सर्वात मोठा राहील. आणि उलट काय? अंशामध्ये सर्वात जास्त भाग जिथे केलेले राहतील तो अपूर्णांक कसा राहील? छोटा राहील, लहान राहील. भाग समजून घ्यायचे बघा. इथे किती भाग केले? 41. इथे किती भाग केले? 42. इथे 43. इथे 44. म्हणजे एका सारख्या गोष्टीचे छेदामध्ये 44 भाग केलेले, म्हणजे तो कसा आला? लहान. एका सारख्या गोष्टीचे छेदामध्ये 41 भाग केलेले, म्हणजे तो कसा आला? मोठा. आता याच्या उलट एका सारख्या गोष्टीचे वरती जास्त भाग असेल तर तो कसा राहील? मोठा राहील. कारण फ्रॅक्शन काय झाला? बदलला. ह्या दोन कंडिशन डोक्यामध्ये टाकून ठेवा, अंश आणि छेदाच्या. ठीक आहे, पुढचा. यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? जिथे सर्वात कमी भाग केलेले राहतील. कुठे कमी केलेले? 3/4 आहे का? म्हणजे काय रे? परत सांगतो एखादा क्वेश्चन झाल्यानंतर. सांगा. सर्वात मोठा अपूर्णांक कारण छेदामध्ये सर्वात कमी भाग केलेले आहे. ठीक आहे. किंवा असं नसेल समजत ते एवढं लक्षात ठेवायचं, छेदामध्ये सर्वात लहान नंबर बघा तो अपूर्णांक कसा राहील? मोठा. छेदामध्ये सर्वात मोठा नंबर बघा 9, हा अपूर्णांक कसा राहील? सर्वात लहान. कारण कंडिशन रिव्हर्स आहे. ठीक आहे. इथे सांगा. खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक. सर्वात लहान म्हणजे छेदात सर्वात जास्त भाग असतील. आता समजून घ्या. ठीक आहे. आता दोन कंडिशन बघा. अंश समान आणि दुसरी कोणती कंडिशन आहे? छेद समान. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला फक्त कंडिशन लक्षात ठेवावं लागेल की काय. आता अंश जर सारखा आहे, अंश, ठीक आहे, काय सारखा आहे? अंश. अंश सारखा असल्यानंतर छेदामध्ये जो सर्वात लहान राहील, काय राहील? सर्वात लहान, तो अपूर्णांक कसा राहील? मोठा राहील. आणि जो सर्वात मोठा राहील छेदामधला नंबर तो अपूर्णांक कसा राहील? सर्वात लहान. कारण अंश सारखा आहे. काय सारखा आहे? अंश. आता कंडिशन दुसरी. समजा तेच नंबर घेतो म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल, म्हणजे कळून जाईल की इथं हा कसा मोठा आला. आता बघा, आता छेद समान आहे. काय समान आहे? छेद समान असल्यावर कंडिशन रिव्हर्स होते डायरेक्ट. कारण तुम्ही त्याला भाग देऊन बघा. प्रॉपर मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये भाग द्यायला कसं? 3 न जर भाग दिला तर 3 0.66 चा जाईल जवळपास, बरोबर. 5 न जर भाग दिला तर 5 चोक 20. याला जर भाग दिला तर 7 दुनी 14 म्हणजे 2 पॉईंट समथिंग चा भाग जाईल. आणि याला जर भाग दिला तर 9 दुनी 18. आता तुम्ही जर याला थोडा समोर भाग दिला तर बघा 7 दुनी 14 होतात. किती होतात? 14. खाली किती उरले? 6. 7 8 56. आणि याला जर भाग दिला 9, बघा 9 दुनी 18, परत 2 उरले म्हणजे 2.2.2. बघा कोणता आला मोठा? सगळ्यात मोठा कोण आहे? 2/3. कोणता आहे मोठा? 2/3. आता आपल्या कंडिशनवर या. मी काय म्हटलं होतं? जिथे छेद सर्वात लहान राहील तो काय राहील? सर्वात मोठा. बघून घ्या. छेद सर्वात लहान कोणता आहे? 3चा. तर तो अपूर्णांक कसा आला? सर्वात मोठा. आता याच्या उलट जिथे छेदामध्ये सर्वात मोठा नंबर लाईन तो अपूर्णांक कसा आहे ना? लहान. बघा 0.22 सगळ्यात लहान व्हॅल्यू आहे, बरोबर. म्हणजे तुम्हाला काय समजलं याच्यावरनं? जेव्हाही अंश समान असेल तेव्हा छेदामधला सर्वात लहान नंबर तुम्हाला सर्वात मोठा अपूर्णांक देईल आणि त्याच्या उलट काय? छेदामधला सर्वात मोठा नंबर तुम्हाला लहान अपूर्णांक देईल. पण छेद समान असल्यावर ही कंडिशन रिव्हर्स आहे, म्हणजे सरळ सरळ आहे. तुम्हाला इथे डोकं लावण्याची गरज नाही काही. इथे डोकं लावण्याची गरज आहे का? कारण सरळ आहे. छेद सारखा आहे. मोठा तो मोठा, छोटा तो छोटा. हा कसा राहील? हा, 1 मिनिट. 8 मोठा आहे. मोठा तो मोठा आणि लहान तो लहान. पण ही कंडिशन जास्त लक्षात ठेवण्याची गरज नाही. कंडिशन ही लक्षात ठेवा अंश, कारण इथं घोळ होण्याचे चान्सेस आहे. कारण उलटी कंडिशन कशी आहे? उलटी. बरं, क्लिअर झालं सगळं. आता नेक्स्ट टाईप. ठीक आहे. एक राहिला का? झाला ना आपण? परिचय सांगा. पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक. कारण सर्वात जास्त भाग खाली छेदामध्ये इथे केलेले अंश सारखा असताना.
किंवा अंश सारखा असताना छेदामध्ये सर्वात मोठा नंबर किती आहे 13, त्याच्यामुळे तो सर्वात लहान येईल. परत ही कंडिशन थोडी उलटी आहे, लक्षात राहू द्यायची. होतं प्रॅक्टिस नव्हतं ते. हा, सर्वात लहान अपूर्णांक सांगा. किती सोपे प्रश्न आहे बघा. हा सर्वात लहान अपूर्णांक आहे. सर्वात मोठा हा सर्वात मोठा येईल. व्हेरी गुड. समजला? आता टाईप 3 दोन टाईप क्लिअर झाले. आता काय काय आणि बघा हे सगळे पीवायक्यू आहेत, जसेच्या तसे पेपरमध्ये विचारलेले. ठीक आहे. आता टाईप 3 अंश 1 असलेले अपूर्णांक. काय? अंश 1 असलेले अपूर्णांक. बरं सांगा मग. काय लावू शकतो लॉजिक? तेच लॉजिक आहे ना. अंश सारखा, तेच लॉजिक आहे. काय? अंश सारखा असल्यावर छेदामधला सर्वात मोठा नंबर म्हणजे लहान अपूर्णांक. कोणता अपूर्णांक? लहान. अंश सारखा असल्यावर छेदामधला सर्वात लहान नंबर म्हणजे सर्वात मोठा अपूर्णांक. मग तुम्हाला सर्वात लहान अपूर्णांक विचारला तर छेदामधला सगळ्यात लहान नंबर सगळ्यात मोठा नंबर बघा कोणता आहे? 1/5. बरोबर. करायचं असेल तर करू शकता बघा. 3 जर भाग दिला तर कितीचा जाईल? 0.33 समथिंग. याला जर दिला तर 0.5, याला जर दिला तर 0.25 आणि याला जर दिला तर 0.2. सर्वात लहान कोणाला? 2. म्हणजे काय समजलं तुम्हाला? परत परत का रिपीट करतोय? तुमचं कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे. काय? परत लक्ष द्या चांगल्या प्रकारे. अंश सारखा आहे. कोणता? अंश. अंश सारखा असल्यावर कंडिशन रिव्हर्स असं डोक्यात टाका म्हणजे तुम्हाला समजून जाईल. काय? अंश सारखा आहे. छेदामधला लहान नंबर म्हणजे सर्वात मोठा अपूर्णांक आणि छेदामधला सर्वात मोठा नंबर म्हणजे तुम्हाला कोणता अपूर्णांक देईल? सर्वात लहान. आणि छेद सारखा असल्यावर काही जास्त विचार करायची गरज नाही. छेद सारखा असल्यावर जो मोठा तो मोठा, जो लहान तो लहान. ठीक आहे. मग इथं एक असू द्या ना, काही फरक पडत नाही. आपली तीच कंडिशन लावा इथं. लावली? मग पुढचा प्रश्न सांगा. तोच आहे का? तोच प्रश्न बघा. पोलीस भरतीमध्ये प्रश्न रिपीट होतात. सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? 1/2 बघा. असं उत्तर आलं पाहिजे कारण छेदामधला सर्वात लहान नंबर आहे. हा. 1/5. व्हेरी गुड. एवढं फास्ट उत्तर यायला पाहिजे. समजलं? अंश छेद गॅप 1 पण अपूर्णांक 1 पेक्षा लहान. आता नवीन टाईप. 3 टाईप क्लिअर झाले. आता हा नवीन टाईप. एकदा याच्याकडे बघून घ्या आणि मला सांगा तुम्हाला काय सारखं वाटतं. आता हे व्हॅल्यू तुम्ही काढल्या सगळ्यांनी. 0.916, 0.941, 0.928, 0.944 तुमचे पाडे म्हणून तुम्ही काढल्या सगळ्यांनी. ठीक आहे. आता व्हॅल्यू काढण्याचं कारण आहे की इथं ज्या गोष्टी आहे त्या फक्त क्लिअर करायच्या होत्या आपल्याला. आता आपला जो टॉपिक आहे तो टॉपिक काय सांगतो आपल्याला? गॅप 1चा आहे. अंश आणि छेदामध्ये गॅप कितीचा आहे? 1चा. बघा. या दोघांमध्ये गॅप कितीचा आहे? बघा. या दोघांमध्ये 1चा गॅप आहे. या दोघांमध्ये 1चा गॅप आहे. या दोघांमध्ये पण 1चा गॅप आहे आणि या दोघांमध्ये पण 1चा गॅप आहे. पहिली कंडिशन क्लिअर? हो का नाही सांगायचं मला? हो. पहिली कंडिशन क्लिअर पण अजून एक कंडिशन इकडं अंश छेदापेक्षा कसा आहे रे? लहान आहे. अंश कसा आहे? छेदापेक्षा लहान. कंडिशन मॅटर करतात. व्हेरीफाय होणार त्या कंडिशन. 12 पेक्षा 11 लहान आहे. 16 लहान आहे. 13 लहान आहे. 17 लहान. कळालं? म्हणजे काय? जेव्हा दोन कंडिशन असतील. काय? गॅप 1चा. काय? गॅप कितीचा? 1चा म्हटल्यापेक्षा सारखा म्हणू आपण. काय म्हणू? गॅप सारखा. समजलं? काय? गॅप सारखा राहील आणि अंश लहान राहील छेदापेक्षा. ह्या कंडिशन झाल्या. काय झाल्या? फक्त कंडिशन. तेव्हा जो मोठा राहील तो राहील मोठा आणि जो छोटा राहील तो राहील छोटा. कळाली कंडिशन? काय? ते नाही. इकडची कंडिशन बघा. अंश लहान असेल छेदापेक्षा गॅप 1चा राहील. जेव्हा अशी कंडिशन राहील जो सगळ्यात मोठा अंश तो सगळ्यात मोठा अपूर्णांक, जो सगळ्यात छोटा अंश तो सगळ्यात छोटा अपूर्णांक. क्लिअर आहे का? जर तुम्ही याला पॉइंट वाईज जर सोडवायला गेले तर असं आन्सर येईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथडनं पण वेगळं आन्सर येईल. भरपूर मेथड आहेत. कळालं का? किंवा ची एलसीएम मेथड असते मस्त. या दोघांचा गॅप सारखा आहे ना, तर सरळ सरळ काय करायचं माहिती का?
सरळ सरळ सांगतो, जेव्हा या दोघांचा गॅप सारखा येईल वरचे नंबर लिहायचे. 11, 16, 13, 17. कोण मोठे? 17 हा सर्वात मोठा. कोण लहान आहे? 11 हा सर्वात लहान. याला जर चढत्या क्रमाने लावायचं असलं तर 11, 13, 16, 17 हा झाला चढता क्रम. विचारू शकतात कारण टॉपिक तोंडी आहे. टॉपिक कसा आहे? बोटावर आहे, म्हणून तुम्हाला चढत्या क्रमाने विचारू शकतात. उतरत्या क्रमाने सांगा. 17, 16, 13, 11. टॉपिक क्लिअर? ओके. काय टॉपिक काय? गॅप एकचा सोडून द्या. गॅप सारखा असल्यावर आणि दुसरी कंडिशन काय? अंश लहान पाहिजे. अंश लहान, गॅप सारखा, याचा अर्थ काय? जो मोठा तो मोठा, जो लहान तो लहान. आता हे तर उलट झालं तर तुम्हाला समजलं असेल कंडिशन काय. कळालं का? हे जर अंश जर मोठा आला तर कंडिशन उलटी होईल. घेऊ पुढे आपण. पहिलं हा प्रश्न सांगा मला अगोदर. आता जर असा प्रश्न तुमच्या समोर आला असता तर तुम्ही असा प्रश्न जर तुमच्या समोर आला असता तर तुम्ही कन्फ्युज झाले असते, बरोबर झाले असते का नाही? पण गॅप सारखा आहे. काय आहे? गॅप सारखा. प्रत्येक ठिकाणी पहिली गोष्ट एकच चेक करायची, मोठे ऑप्शन असले की गॅप सारखा आहे बघा. एकचा गॅप हे सगळ्या ठिकाणी आहे ना. एक 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 आणि एक एकचा गॅप म्हटल्यानंतर जो सर्वात मोठा असेल तो सर्वात मोठा. कोण मोठा आहे? 34. सर्वात लहान कोण आहे? 15. तुम्हाला काय विचारलं? सर्वात छोटा. नेक्स्ट क्वेश्चन. सर्वात मोठी संख्या 71/72. व्हेरी गुड. आता कसं आहे ते तुम्हाला माहिती आहे, तोच टाईप चालू आहे म्हणून तुम्ही काही गॅप मोजून नाही राहिले. काय होईल कधी कधी एक 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 यायचा गॅप राहील सारखा आणि यायचा गॅप राहील जास्त. ती पण गोष्ट लक्षात ठेवायची. आता उलटा गॅप एकच आहे पण अपूर्णांक एक पेक्षा मोठा. एक पेक्षा मोठा म्हणजे काय रे? व्हॅल्यू 1 पॉईंट मध्ये येईल त्याची. कशी येईल? 1 पॉईंट. आता जर तुम्ही याला जर भाग दिला तर याच्यात प्रत्येक व्हॅल्यू 0 पॉईंट न चालू होतील. कशा चालू होतील? 0 पॉईंट. म्हणून त्याला एक पेक्षा लहान म्हणतो आपण. आता हा जो आहे याला कोणते तुम्ही जर नंबरला भाग दिला तर व्हॅल्यू 1 पॉईंट न चालू होईल. कशानं? 1 पॉईंट. म्हणून त्याला एक पेक्षा मोठं म्हणते. मग आता बघा पहिली कंडिशन गॅप. गॅप कसा आहे? सारखा. बरोबर आहे. गॅप कसा आहे? हे बाई गॅप कसा आहे? सारखा आहे. गॅप सारखा आहे, कंडिशन चेंज आहे. छेद मोठा आहे. कोण मोठा आहे? सॉरी, अंश मोठा आहे. आता काय मोठा आहे? अंश. अंश मोठा आहे. कंडिशन दुसरी. म्हणजे बघा 4 कंडिशन झाल्या. मी सांगतो तुम्हाला, एकदा कंडिशन सांगतो म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. पहिली कंडिशन काय होती? छेद सारखा. कोणती? छेद सारखा. दुसरी कंडिशन काय होती? अंश सारखा. क्लिअर आहे? तिसरी कंडिशन काय होती? गॅप. गॅप सारखा. ठीक आहे. आणि छेद मोठा. छेद मोठा. आता चौथी कंडिशन काय आहे? गॅप सारखा, इथं अंश मोठा. कोण येईल? अंश मोठा. समजलं? तिसऱ्या कंडिशन मध्ये छेद, बरोबर आहे ना? तिसऱ्या कंडिशन मध्ये छेद मोठा होता ना, आता अंश मोठा आहे. आता कंडिशन उलट्या होतील म्हणजे समजून घ्या, सोपच आहे, फक्त लक्षात राहू द्यायचं. आता उलट आहे. तुम्ही जर याला भाग दिला तर मला सांगा सगळ्यात मोठी संख्या कोणती? जी सर्वात लहान ती सगळ्यात कशी राहील? मोठी. आणि जी सर्वात मोठी, कोणी मोठी? ती काय येईल? सर्वात लहान. त्या बरं भाग एकदा देऊन बघा. पाडे ना. बघा आता याला जर पॉइंट मध्ये कन्वर्जन केलं तर किती येईल रे? जवळपास. आणि याचं आता ह्या व्हॅल्यू तुम्ही सांगितलेल्या आहे, चुकल्या तर तुमचा दोष, माझा नाही. बघा आता कंडिशन लक्षात ठेवा. कारण मी नाही सोडवलं, तुम्ही सोडवलं ते. फक्त माझं एक सांगणं काम होतं तुम्हाला. पहिली कंडिशन आता सगळं इमॅजिन करा, रिकॉल करा. बघा हे तुमची फ्रॅक्शनची आडवी लाईन, बरोबर? आडवी लाईन आहे. छेद सारखा असेल. काय? छेद. खालचे भाग सगळे सारखे असतील तर वरचा जो मोठा तो मोठा, लहान तो लहान. कंडिशन रिव्हर्स. वरचे भाग सारखे. कसे भाग सारखे? वरचे भाग सारखे असल्यावर खालचा बघायचा. खालचा जो सर्वात कमी नंबर राहील तो सर्वात मोठा अपूर्णांक आणि सर्वात मोठा नंबर राहील तो सर्वात लहान अपूर्णांक, छोटा अपूर्णांक. ठीक आहे. आता कंडिशन तिसरी, गॅप.
गॅप सारखा आहे. काय सारखा आहे? गॅप. गॅप सारखा आहे आणि त्याच्यासोबत अजून एक कंडिशन काय? अंश लहान. बरोबर? गॅप सारखा, अंश लहान. अंश लहान, गॅप सारखा, नो प्रॉब्लेम. लहान तो लहान, मोठा तो मोठा. फक्त ही चौथ्या कंडिशन मध्ये आता लक्ष द्यायचं तुम्हाला, कारण 3 कंडिशन चांगल्या प्रकारे समजल्या. चौथ्या कंडिशन मध्ये लक्ष द्या. गॅप सारखाच आहे. बरोबर? गॅप का सारखा आहे? मी एक का नाही म्हणून राहिलो याचं रिझन तुम्हाला कळेल पुढच्या क्वेश्चन मध्ये. गॅप सारखाच आहे. बरोबर आहे? हा. गॅप कसा आहे? सारखा. अरे, जल ही जीवन आहे वगैरे, तसं हे हे जे माशा वगैरे, मच्छर वगैरे, त्यांची जीवन आहे ना, धरती त्यांचीच आहे. बरोबर आहे? त्यांना कुठं काढून देणार आहे आपण? हे बघा. हा, जाऊ द्या. गॅप कसा आहे? सारखा. आणि आता अंश मोठा आहे. काय मोठा आहे? अंश. गॅप सारखा आणि अंश मोठा असल्यावर कंडिशन रिव्हर्स होतात. काय? जो सर्वात लहान नाही, लहान राहील तो सर्वात मोठा नंबर देईल आणि जो सर्वात मोठा राहील तो सर्वात लहान नंबर देईल. म्हणजे याच्यावरून तुम्हाला जे समजलं असेल त्याच्यावरून मला एकच क्वेश्चन आहे का? बरं, जाऊ द्या. काय आहे? बरं, याला चढत्या क्रमाने जर लावायचं झालं तर मग सांगा बरं. सगळ्यात मोठा 7, सगळ्यात मोठा त्याच्यानंतर 9, त्याच्यानंतर 12, त्याच्यानंतर 19. का? कारण कंडिशन रिव्हर्स आहे. अंश काय आहे? हा, हे उतरत्या क्रमाने आहे. हा, बरोबर आहे. चढत्या क्रमाने लावायचे कारण ही मोठी आणि हे काय आहे? लहान. हा उतरता क्रम झाला. चढत्या क्रमाने जर लावायचं झालं सांगा. लहान संख्या पहिली येईल 19, त्याच्यानंतर 12, 9 आणि 7. उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठी संख्या, सर्वात मोठं, जाऊ द्या, जमलं ते मोठी. चढता क्रम म्हणजे सर्वात मोठी संख्या शेवटी आणि उतरता क्रम म्हणजे सर्वात लहान संख्या शेवटी. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर? किती टाईप झाले? 1, 2, 3, 4. बस. पुढचा कोणता आहे? डेसिमल. आता एक 6 नंबरचा आहे डेसिमल. आता डेसिमल मध्ये बघा. आता तुम्ही सांगा बरं. सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? जो शून्याच्या सगळ्यात जवळ, तो सगळ्यात मोठा. कोणी जवळ? हा शून्याच्या सगळ्यात जवळ आहे. सगळ्यात लहान कोण येईल? हा येईल तुमचा लहान आणि हा येईल तुमचा मोठा. क्लिअर? काही डोकं लावायचं नाही. जो शून्याच्या सगळ्यात जवळ तो सगळ्यात मोठा. कोणताही मोठा? हा सर्वात मोठा. बरोबर का? आणि हा मग हा, व्हेरी गुड. हे दोन्ही सारखेच आहे कारण या शून्याला काही महत्व नसतं कारण त्याच्या समोर काही नंबर नाही. म्हणजे हे दोन्ही मोठेच आहे आणि कसे? सारखे. दोन्ही कसे? सारखे. ठीक आहे. पण याची गरजच नाही आपल्याला. लहान विचारलं ना. काय विचारलं? लहान. शून्यापासून दूर बघा कोणता आहे? बघा, इथं 2च शून्य आहे. इथं किती आहे? 3. म्हणजे हा शून्यापासून अजून दूर आहे. जो शून्यापासून अजून दूर राहील, अजून, तो कोणता? लहान. आणि जो जवळ राहील तो कोणता? मोठा. विसरायचं नाही. सर्वात कमी संख्या कोणती? सर्वात कमी बघा हे तर, बघा आता काय करा सर, थोडस असा प्रश्न. आता हे सर, हे सोपं होतं म्हणून आम्ही सांगितलं. बरोबर? पण सर इथं नंबर वेगळे. काय आहे? नंबर वेगळे. तर काय करा, सिंपल लक्ष द्या. सगळ्यांना सारखं करा. 0 टाका. टाकलं? बरोबर आहे. आता बघा 3 नंबर सारखे झाले. आता हे विसरून जा. पॉइंट विसरून जा. आता बघा 105, 501, 15, 150. सगळ्यात लहान कोण आहे? 15. सगळ्यात लहान आहे 15 आणि सगळ्यात मोठं कोण आहे? 500. हा सर्वात मोठा. काय विचारलं तुम्हाला? सर्वात कमी संख्या. समजलं का काय केलं? काय केलं? पॉइंट नंतर तिन्ही कंडिशन, तिन्ही जागा सारख्या भरल्या. कशा भरल्या? सारख्या. आणि पॉइंट काढून टाकले. चालतं. तिन्ही जागा सारख्या भरल्यावर पॉइंट काढून टाका. जो मोठा तो मोठा, जो लहान तो लहान. याच्यात काही अंश, छेद, गॅप चेक करण्याची गरज नाही. नाही त्याचं बेसिक पण तसंच आहे बरं. मग मग तुम्हाला बेस सारखा म्हणजे सरळ सरळ सांगतो तुम्हाला काय केलं. पॉइंट भरले म्हणजे काय केलं बघा. 105 ला 1000 ने डिवाइड केलं. किती ना? 1000 न. 500 ला पण किती डिवाइड केलं? हा, माशी बसली ना कुठेतरी म्हणून प्रॉब्लेम झाला. हा, पुढं
15ला पण किती डिवाइड केलं 1000 आणि 150ला पण किती डिवाइड केलं 1000. आणि तुम्हाला मी काय सांगितलं, छेद सारखा असल्यावर जो मोठा तो मोठा. कोण मोठा आहे हा, आणि लहान तो लहान. कोण लहान आहे, म्हणजे आपण काय करून राहिलो इनडायरेक्टली इनडायरेक्टली आपण हेच करून राहिलो ना, फक्त एकदम शॉर्ट मेथड मध्ये सारखं केले व्हॅल्यू आणि पॉइंट काढून टाकले. हीच मेथड अप्लाय करतो आपण, वेगळं काही करत नसतो. पण एवढं करत बसण्याची गरज आहे का, नाही. पुढचा प्रश्न सांगा. काढून टाका ना पॉइंट, पॉइंट काढून टाका, जो मोठा तो मोठा. अमावस्या आहे कऱ्यास नाही ना, होतं कधी कधी. हा सांगा. दुसराच लागला का, बर हे घ्या. बघा तुम्हाला सर्वात लहान अपूर्णांक विचारला का नाही, मग पहिली कंडिशन तुम्हाला चेक करणे पॉइंट नंतर सारखे नंबर आहे का, आहे. पॉइंट काढून टाका, विशेष नाही. जी मोठी संख्या तो मोठा, जी लहान संख्या ती लहान. सगळ्यात मोठं कोण आहे 900, सर्वात लहान. व्हेरी गुड. नेक्स्ट. काय होत नाही, चालू द्या. उद्या लिंबू बांधतो मी तर इथं काय करायचं, काय करायचं सांगा. काय करता येईल आपल्याला, तुम्ही विचार करा. तुम्हाला विचार करता आला पाहिजे या गोष्टीवरती. तुम्हाला काय विचारलं, सर्वात लहान अपूर्णांक. बघा असे प्रश्न येणार नाही का, येऊ शकतात ना. आता तुम्ही काय करा, मला एक गोष्ट सांगा, इकडे बघा रे. सर्वात लहान विचारलं का तुम्हाला, मग हे सांगा 16 आणि 1600, 4 आणि 1600 याच्यामधून लहान कोण आहे 4, म्हणजे हा ऑप्शन कटला. बरोबर, 4/1600. आता तुम्ही जर याला भाग दिला, समजून घ्या, कधी कधी विचार करावाच लागणार. 4 1 4, कितीचा भाग जाईल 400चा. आता या दोघांमधून कोण मोठा आहे सांगा, अंश सारखा, अंश सारखा. अंश सारखा असल्यावर काय करतो, छेदामधला जो मोठा तो सर्वात लहान. मग इथं लहान कोण आहे, म्हणजे हा पण ऑप्शन कटला. समजलं का, समजून घ्या. याला आपण भाग दिला तर इथं किती आले 1/300, इथं किती आले 1/400. आणि आत्ताच कंडिशन सांगितलं मी तुम्हाला, या कंडिशन सांगितल्या काय, अंश सारखा असेल तर काय असतं रे, अंश सारखा असल्यावर काय असतं, बोला ना. अंश सारखा असल्यावर छेदामधला जो लहान नंबर असेल तो मोठा अपूर्णांक देतो, झालेलं आहे. आणि छेदामधला जो मोठा नंबर असेल तो लहान अपूर्णांक देतो. आणि प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, लहान अपूर्णांक, म्हणजे हा पण ऑप्शन कटला. आता 2 ऑप्शन उरले. आता इथं जर 0 0 कट केलं, बरोबर आहे, तर काय उरलं 1/100. आता या दोघांमध्ये कसं बघायचं सर, क्रॉस मल्टिप्लाय. आता आली मेथड कोणती, क्रॉस मल्टिप्लाय करा. 100 1 100, 400 1 400, कोणता मोठा आहे सेकंड नंबरचा, म्हणजे हा मोठा आहे सगळ्यात. लहान पाहिजे, सॉरी सॉरी. मग लहान कोणता आला, हा 1/400, म्हणजे 4/1600. म्हणून मी तुम्हाला सांगतो, मॅथमॅटिक्स मध्ये ट्रिक्स नसते. असते का, किती किती वापरले आपण याच्यात, समजलं तुम्हाला काय काय वापरलं तर, छेद सारखा, अंश सारखा, क्रॉस मल्टिप्लाय आणि पॉइंटचे पण आपण गोष्टी वापरल्या. याला डायरेक्ट नाही सॉल्व्ह करू शकत आपण. डायरेक्ट करायचं असेल तर तुम्हाला मग डायरेक्ट एकच मेथड गावरान आहे. एक मेथड कोणताही फ्रॅक्शन सॉल्व्ह करते, कोणताही फ्रॅक्शन सॉल्व्ह करू शकते एक मेथड, कोणती, पॉइंट्स. कोणती, पॉइंट. द्या भाग, 0 0 कटलं, उत्तर येईल 0.01. ही मेथड सगळ्यात फास्ट. 16/100 किती येईल 1/100, ही पण काय येईल 0.01. ठीक आहे. याला जर भाग द्यायचा, आता याला कसा देणार, याला कसा देणार, मला तुम्ही याला भाग देऊन दाखवा. मला काय करावं लागेल तुम्हाला, 1/3 ला पहिले भाग द्यावा लागेल, तर 0.33 चा जाईल. समजा कितीचा जाईल 0.33 च्या जवळपास, बरोबर. पण आता 0.33 आहे, तर अजून 2 शून्य बाकी ना खाली,
किती बाकी आहे? 2. समजून घ्या. आपण 1/300 मधून फक्त 1/3 घेतलं. किती घेतलं? 1/3. अजून 1/100 बाकी आहे. मग 1/3 ची किंमत किती आली? 0.33. पण अजून 100 बाकी आहे ना. मग अजून जर याला पलीकडे सरकवलं आपण तर काय येईल? 0.003. बरोबर. आणि याला काय येईल मग? हा पण सेम. हा 1/400 येईल. किती येईल? 1/400. कारण इथं आपण 4 न भाग देणार. कळालं? आता याला जर 4 न भाग दिला तर 1/4 म्हणजे किती येईल रे? 1/4 म्हणजे येईल तुमचं 0.25. आणि 25 ला काय बेजार करायला लागलं रे आज. 25 ला 100 न जर भाग दिला तर 0.0025 च्या जवळपास आणि हे 3 च्या जवळपास. म्हणजे तुम्ही बघा 0.0033 आणि हे येईल तुमचं 0.0025. मी फक्त सांगण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला. ह्या तुम्हाला सोडवायच्या का? नाही. मग ही सर्वात तुम्हाला एकच मेथड पाहिजे. एकच. कोणती? एकच. आम्हाला बाकी अंश छेद काही घेणं देणं नाही. एकच मेथड पाहिजे तर ही आहे पॉइंटची. तुमचं कॅल्क्युलेशन एवढं फास्ट होऊ शकतं का? करू शकता का? नाही. मग तुम्हाला मेथड मिक्सच कराव्या लागतील. समजलं का? प्रश्न अवघड नाही. आता मागचा भाग तुम्ही बघून घ्या. मागच्या ज्या गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला. काय काय कट केलं होतं आपण आठवतं ना? तसे कट करा. क्रॉस मल्टिप्लाय अजून बाकी आपलं ते होऊन सांगितलं ना मी ऑलरेडी तुम्हाला क्रॉस मल्टिप्लाय. नेक्स्ट सममूल्य अपूर्णांक शेवटचा टाईप आहे आपला. बाकीचे हार्ड टाईप उद्या ठेवलेले आपण. सममूल्य म्हणजे काय रे? सारखा. 36/48 याच्या सारखा खाली कोण आहे? बर इकडे लक्ष द्या. आता 36/48 आहे ना, याला तुम्हाला पहिले कमी करावं लागेल. सांगा काय होईल? हा काय होईल सांगा? 12 36 12 48. हा जाऊ द्या. 12 48. 3/4 जाऊ दे त्याला. पाण्या पावसाचं वातावरण बिचारे तिकडे नदीला पूर चालू आहे. इकडे सेफ झोन आहे त्याचा. 3/4. आता याच्यापैकी 3/4 आन्सर कोणाचं येतं बघा? 3 नंबरचं बाजूला ना. हा 15 45 15 चूक 60. सममूल्य अपूर्णांक हे झालं तुमचं उत्तर. आंघोळ करून येत जा रे. हा हा अरे मी आंघोळ करून आलेलो आहे. मी स्वच्छ आहे म्हणून ते माझ्याकडे अट्रॅक्ट होऊन राहिले. तुम्ही हा पुढं 3 × 3 किती होईल रे? 9. आणि 7 × 7 49. मला एक गोष्ट सांगा, 9/49 ला भाग जातो का? नाही. म्हणजेच काय आहे रे? याला जर मी असं लिहिलं तर 9:49 लिहू शकतो का सांगा? हो का नाही? हो. मग मला एक गोष्ट सांगा, जर आपण रेशो मध्ये एखादी गोष्ट लिहिली, कशामध्ये? रेशो मध्ये, तर त्या गोष्टीनं भाग जायलाच पाहिजे का नाही? मग 9 न इकडं भाग जायलाच पाहिजे अंशाला. ते झालं तुमचं उत्तर 1 नंबरचं. कारण आहे त्याचं. याला 9च्या खाली नेऊ शकत नाही. नेऊ शकतो का? नाही. मग शेवटचं ठिकाण कोणतं आहे? 9. 9च्या पुढे ठिकाण नाही. म्हणजे ऑप्शन मध्ये पण शेवटचं ठिकाण 9च पाहिजे. इथे 9 न भाग जातो का? नाही. इथे 9 ने जातो का? नाही. इथे 9 ने जातो का? नाही. तुमचं उत्तर चुकणार नाही. सर सोडून दाखवा. 3 न भाग द्या. 3 नम 27. 3 न भाग द्या 49. इथं किती भाग द्या? 2 न जर भाग दिला तर 3चा जाईल 7. इथं जर 4 न भाग दिला तर 4 3 12 4 7 28. बघा कन्फ्युज करण्यासाठी कसे ऑप्शन होते. सममूल्य सर सगळेच सममूल्य असा प्रश्न टाकत असते का सर? समजलं? 3 × 3 9. 7 × 7 49. नेक्स्ट सवाल आपकी स्क्रीन के ऊपर ये रहा. पुढील पैकी कोणती जोडी योग्य आहे? इथं योग्य नाहीच आहे. का बरं? इकडून जर मायनस येतं पलीकडून पण काय पाहिजे? मायनस. खालच्या सांगा. ही पण जोडी योग्य नाही. कारण 11 दोन्ही 22 होतात तर इथं 2/1 असायला पाहिजे होतं. बरोबर? 4 8 32 होतात. बरोबर? इथं किती होऊन राहिले? 4 चूक 16. बर 16 1 16 16 दोन्ही 32. 16 1 16 16 दोन्ही 32. 4 1 4 4 दोन्ही 8. 1/2 1/2 म्हणजे सारखं आलं. इकडे बघा 5 7 35 5 दोन्ही 10.
जोडी योग्य आहे, ही जोडी योग्य नाही, इकडं उलट झालंय, 2/1 असायला पाहिजे असतं, इकडं 1/2 आहे, इकडं 1/2 आहे, म्हणजे ही जोडी योग्य आहे. 5/2 आहे, इकडं उलट आहे 7/2. म्हणजे तुम्हाला भाग देता आले पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, गटात न बसणारी संख्या. गटात न बसणारी संख्या ओळखायची झाल्यावर तुम्हाला 100% तिला कापत चालावं लागेल. ठीक आहे. मग कापत कसं चालावं लागेल? पाढे पाठ पाहिजे. काय पाठ पाहिजे? पाढे. मग 69 69 कोणत्या पाढ्यात आहे? सर्च करा, सर्च. 69 69 1 2 3 4 5 6 23 कोणत्या पाढ्यात आहे? 23. 23 त्रिक 69. 23 न भाग जाईल 7चा. मग प्रत्येकाचं उत्तर 3/7 आलं पाहिजे. नाही आलं तो ऑप्शन गटात बसत नाही. ठीक आहे. सांगा. 15 5 75, 15 7 105, 17 त्रिक 51, 17 गुणिला 7 119, 19 त्रिक 57, 19 गुणिला 7 133. कोण गटात बसत नाही? काऊन गटात बसत नाही? कारण पाढे पाठ नाही. तुमचे पाढे पाठ पाहिजे म्हणजे पाहिजे. साधी गोष्ट ना, तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल देतो मी प्रत्येक क्लासमध्ये की पाढ्याला किती महत्व आहे. तुमचे सगळ्यांचे पाढे पाठ आहे. 5 10 15 20 25 30 30 पर्यंत पाढे पाठ. वा. ठीक आहे. अंश छेद फरक एलसीएम मेथड हे आपण उद्या घेणार. आतापर्यंतचे आपले सगळे फ्रीचे मार्क्स होते. जर हे 2-4 क्वेश्चन सोडले, हे पॉइंट वाले, थांबा थांबा, पॉइंट वाले जर क्वेश्चन सोडले आपण, तर क्वेश्चन अवघड होते का? तुम्हाला जायचंय का? झालं का? थोडस शांत बसत जाणं. गोष्ट काय आहे, शिकवता शिकवता लिंक लागलेली असते, तर शेवटी जाता जाता चांगल्या गोष्टी सांगतो आपण. ठीक आहे. पॉइंट मध्ये लक्षात राहू द्यायचं, जेवढं शून्यापासून दूर तेवढा नंबर लहान, जेवढा शून्यात जवळ तेवढा नंबर मोठा. नंबर सारखे नसले तर नंबर सारखे करायचे. कसे? पॉइंट द्यायचे. काय द्यायचे? पॉइंट. हा प्रश्न आहे फिक्स जबरदस्त. पॉइंट नंतर त्यांना सारखं बनवा, मग तुम्हाला कळून जाईल, जो मोठा तो मोठा, जो लहान तो लहान. आता हा जो स्पेशल टाईपचा प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये तुम्हाला टाईप मिक्स करावं लागतील. काय करावं लागतील? मिक्स. कारण तुम्हाला डायरेक्ट उत्तर मिळणार नाही. आणि याच्यामध्ये ट्रिक पण शोधत बसायचं नाही. एक एक ऑप्शन कट करत चालायचं. काय करत चालायचं? कट करत चालायचं. ठीक आहे. मग कट कसं करायचं? तुम्हाला सर्वात लहान अपूर्णांक विचारला का नाही? काय विचारलं? सर्वात लहान. मग कोणती 2 घ्या, त्याच्यातला जो मोठा असेल तो झाला कट. कोणती 2 घ्या, त्याच्यातला जो मोठा असेल तो झाला कट. मग शेवटी जे 2 उरले त्याच्यातला जो मोठा असेल तो झाला कट. असं कट करत चालायचं. आणि याच्या उलट विचारलं, सर्वात मोठा अपूर्णांक विचारला. कोणता विचारला? सर्वात मोठा. तर कोणती 2 घ्या, त्याच्यातला जो लहान अपूर्णांक असेल तो ऑप्शनच्या बाहेर. मग 3 ऑप्शन उरले. किती उरले? 3. त्याच्यातले 2 ऑप्शन उचला, त्याच्यातला जो लहान असेल तो ऑप्शनच्या बाहेर. मग शेवटी किती उरले? 2. त्याच्यातला जो लहान असेल तो ऑप्शनच्या बाहेर. हीच टेक्निक वापरावं लागेल. याला बघा, हा रूल ऑफ ओमिशन एक्सेप्शन म्हणतो आपण. आपण त्याला काढून टाकतो. काय करतो? त्याला काढून टाकतो. कारण काही क्वेश्चन असे हँडल करावे लागतात. म्हणून नेहमी सांगतो मी, ट्रिकच्या नादी लागायचं नाही. बर, आता ही कंडिशन कुठंच लागू होत नाही सर. अंश सारखा नाहीये सर, छेद सारखा नाहीये सर, गॅप सारखा नाहीये, सममूल्य नाहीये, पॉइंट नाहीये. त्याच्यासाठी वेगळ्या गोष्टी आहेत. वेगळ्या गोष्टी म्हणजे कशा? ह्याच 4-5 टाईप मिक्स करायच्या. काय करायचं आहे? मिक्स. म्हणून देअर इज नो परफेक्ट मेथड. कोणतीच परफेक्ट मेथड नाहीये अपूर्णांक सॉल्व्ह करण्याची. कळालं? एकच परफेक्ट मेथड आहे. कोणती? पॉइंट्स. पाढे पाठ करा. आणि ती पण मेथड खूप युजफुल आहे बरं. तुम्हाला दाखवून देतो मी पुढे काही क्वेश्चन सेकंदात सॉल्व्ह करू शकतो. 30 पर्यंत पाढे पाठ करायचे फक्त. कितीपर्यंत? 30. कारण आहे बघा, जे तुम्हाला दिसले ना 0.9444, 0.333, एवढे टफ क्वेश्चन येत नाही. एखाद्या वेळेस येतात. जास्तीत जास्त एका पॉइंट मध्ये उत्तर येतं तुम्हाला, किंवा 2 पॉइंट मध्ये. पण काय पाठ पाहिजे? पाढे. ठीक आहे. जय श्रीकृष्ण.